नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील बोर्ले गावाच्या रस्त्यालगत ग्लोब फॅन्टसी या बांधकाम साइटवरून लोखंडी रॉड व सिमेंट गोण्यांची चोरी प्रकरणात नेरळ पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। काही दिवसातच या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी उघडकीस आणल्याने नेरळ पोलिसांचे कौतुक होत आहे। नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरी प्रकरणातील तपास सुरू करण्यात आला होता। यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक नेमण्यात आले होते। यासाठी पोलीस शिपाई वाघमारे, पोलीस शिपाई राजेश केकान, पोलीस शिपाई अशोक बेंद्रे आणि पोलीस शिपाई विनोद वांगणेकर हे आरोपींचा शोध घेत असताना बांधकाम साइटवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले। मात्र येथील कॅमेरे बंद असल्याने तांत्रिक तपास व गोपनीय माहितीचा आधार घेत आरोपींचा शोध घेण्यात येत होता। दरम्यान तपासादरम्यान पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। अटक करण्यात आलेले आरोपी राकेश लक्ष्मण पारधी, तबारक हुसेन अब्दुल्ला खान तर रवींद्र दत्ता कांबळे तसेच अतिश रामचंद्र चहाड अशी नावे आता समोर आली आहेत। पोलिसांनी आरोपींकडून 30,000 किमतीचे लोखंडी रॉड तसेच 1,03,600 किमतीच्या 370 सिमेंट गोण्या तसेच चोरीसाठी वापरलेले महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन जप्त केले आहे। आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यावर 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईत रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षिका अचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतारे तसेच कर्जत डीवायएसपी राहुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले। नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी 2 दिवसांपूर्वी 24 वर्षापूर्वीचा खुनातील गुन्ह्यातील आरोपी पकडून आपला दमदार कामगिरी दाखवली होती। त्यातच आता चोरी प्रकरण उघडकीस आणून मुद्देमाल ही ताब्यात घेतल्याने या प्रभावी कामगिरीचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक केले जात आहे।